नमस्कार, आशा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत रोहू माशाचं चमचमीत आणि झणझणीत असं कालवण. चला तर मग बघूया. आता हा रोहू मासा याला मॅरिनेट करून ठेवूया. हळद, मीठ आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट. आता हे 1 तासभर मॅरिनेट करून ठेवूया. आता हे चांगलं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता 1 तासभर आपण ठेवून देऊया. आणि वाटण्यासाठी लागणारं साहित्य: कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, हे ओलं खोबरं घेतले मी, लालसर भाजून घेतले छान, आणि कांदा भाजून घेतलेला आहे. मिक्सरमधनं काढून घेऊया. कढई तापलेली आहे तर तेल टाकून घेऊया. आपण 4 चमचे टाकते तेल. मिरची पावडर टाकून घेऊया. कांदा मसाला टाकूया. आणि हा मासळी मसाला 1 चमचा घेतलेला आहे. थोडं हलवून घेऊया. वरनं धना पावडर टाकूया. आणि हे वाटण वाटलेलं खोबरं, कोथिंबीर आणि तळलेला कांदा. हे मिक्सरमध्ये अर्धे राहिलेले होते वाटण. आणि इकडे बाजूला मी गरम पाणी करायला ठेवलेले आहे. आता हे आपण तेल सुटेपर्यंत जरा परतून घेणार आहोत. वाटण छान परतून झालेलं आहे. तेल सुटेपर्यंत खमंग. तर आपण मासे टाकूया त्याच्यामध्ये. हलक्याच हाताने हलवून घ्यायचे, नाही तर मासे तुटतात मग. आणि हे मिक्सरमध्ये पाणी टाकून हिसवून टाकते भांडं. आपल्या आवडीनुसार रस्सा तुम्हाला किती पाहिजे असं कालवण करा. आता एक उकळी येईपर्यंत 5 मिनटं याला आपण उकळी येऊ देऊन घ्या. ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आपण.
गरम पाणी टाकलं म्हणजे भाज्यांना टेस्ट छान येते. आणि वरण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. मॅरिनेटमध्ये टाकले होते आधी मीठ, तर वरती थोडंसं टाकूया. ठीक आहे, 5 मिनटं उकळू देऊ आपण. आता हे आपलं माशाचं कालवण रेडी झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, गावरान झणझणीत कालवण झालेलं आहे. तोंडाला पाणी सुटले ना तुमच्या? ही रेसिपी नक्की करून बघा. आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.